नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सध्या महाराष्ट्राचं राजकारण खूप तापलेलं आहे. विशेष म्हणजे आरक्षणाच्या मुद्द्यावरून. आता याच्यामध्ये अजून एक भरवाशी पडलेली आहे. माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुकतंच एका सभेमध्ये जाहीर केलेलं आहे की आता येत्या काही दिवसामध्ये SC समुदाय यांचं असलेलं सब कॅटेगरायझेशन्स हे व्हायला सुरुवात होणार आहे. मग आता अशा वेळेस प्रश्न निर्माण होतो की ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी मागच्या वर्षी जे काही जजमेंट पास केलेलं आहे, आता त्या जजमेंटचा असलेला संदर्भ आता खऱ्या अर्थाने उतरतो आहे का? आणि यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटने ऑलरेडी अशा प्रकारची काही समिती नेमली होती का, हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तर आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी पटनाचे असलेले जे माजी न्यायमूर्ती आहे अनंत बदर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि त्यांनी महाराष्ट्रामध्ये असलेले SC कम्युनिटीचा सब कॅटेगरायझेशन्स करण्यासाठी इथं अहवाल सादर करायला त्यांना वेळ दिलेला आहे. आणि तो वेळ हा एक्सटेंड ही देखील करताना आता लवकरात लवकर तो सबमिट करावं असं महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. आता मुद्दा हा निर्माण होतोय की सब कॅटेगरायझेशन ऑफ SC हे करणं गरजेचं आहे का? तर ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी 2004 मध्ये चेन्नैया वर्सेस स्टेट ऑफ आंध्र प्रदेश ह्या केसमध्ये सब कॅटेगरायझेशन्स ऑफ SC कम्युनिटी किंवा ST कम्युनिटी हे करायला परवानगी दिली नव्हती. परंतु सरप्रायझिंगली मागच्या वर्षी SC आणि ST कम्युनिटीच्या असलेल्या सब कॅटेगरायझेशन्स होणं फार गरजेचं आहे असं नमूद केलं होतं. मग नेमकं आता एकदम सडनली 360 डिग्रीमध्ये ऑनरेबल सुप्रीम कोर्टनी हा निर्णय का बदलला, त्याच्या मागचं कारण समजून घ्या. त्यावेळेस ऑनरेबल सुप्रीम कोर्टने असं सांगितलेलं आहे की हे सब कॅटेगरायझेशन्स करणं म्हणजे आपण जाती जातीमध्ये विभागणी करणं नव्हे, तर एकंदरीत त्याच समुदायामध्ये असलेल्या पर्टिक्युलर असलेले जे काही भाऊबंद आहे त्यांच्याच कम्युनिटीतले, तर त्यांचं असलेलं जस्टिफिकेशन होणं फार गरजेचं आहे. कारण की आपल्याकडं काय झालं आहे की SC समुदाय आणि त्याच्याचमध्ये असलेलं जे कॅटेगरायझेशन बघायला गेलं तर पर्टिक्युलर कम्युनिटींना जास्त फायदा भेटतोय आणि पर्टिक्युलर कम्युनिटींना फायदा भेटत नाही आहे. मग आता अशा वेळेस सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की क्लास विदिन क्लास नावाची कॉन्सेप्ट तयार होती. एक SC क्लास आणि त्याच्यामध्ये अजून सब क्लास व्हायला तयार झालेले आहे. मग याच्यामुळं फायदा हा पर्टिक्युलर लोकांना भेटत नाही आहे. मग आता अशा वेळेस सब कॅटेगरायझेशन होत असताना पर्टिक्युलर महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या बाबतीमध्ये 13% जो तुमचा असलेला SC समुदायाला भेटलेला चान्स आहे तो त्याच्यामध्ये विभागणी कशी होईल, कशा पद्धतीने होईल हे आपल्याला लवकरच इथं बघायला भेटणार आहे. आता या बाबतीमध्ये तुमचं मत काय आहे मला नक्की कळवा, जेणेकरून याच्यावर आपण एक ऑथेंटिक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पर्सन म्हणून इथं विचार करू शकतो. थँक्यू.